असेलच ना। आपलं मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर पण अर्धा झालेला आहे। तसंच आपण मॅथ्स 1 चा फर्स्ट चॅप्टर चालू केला आहे। या ज्या चॅप्टर्सचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओचे लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्या तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करू शकता। चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सेट्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा की जे 1, 2 आणि 3 असे छोटे म्हणजे लघुत्तरी स्मॉल क्वेश्चन्स साठी ते तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत आणि सहजपणे तुम्ही ते स्कोर करू शकता। तर त्यासाठी फक्त लिहिण्याची पद्धत आणि नेमकं काय विचारलेलं आहे ते बरोबर उत्तर लिहिता तुम्हाला आलेलं म्हणजे येणं गरजेचं आहे, ते लिहिता आलं पाहिजे। या अगोदर आपण यादी पद्धत पाहिली, लिस्टिंग मेथड आणि रोस्टिंग हे जे आहे म्हणजे चला लिस्टिंग जी मेथड आहे त्या मेथडने कसं लिहायचं आणि त्याच्यातला कॉमन गुणधर्म कोणता किंवा त्यांची प्रॉपर्टी कोणती ते बघून त्यांचे दोन्ही पद्धतीने कसं लिहायचं ते आपण शिकलो आहोत। आता त्यावर आधारित हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यातली उदाहरणं आपण बघूया। तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे सम नैसर्गिक संख्यांचा संच आणि ते लिस्टिंग मेथडने लिहायचं, यादी पद्धतीने लिहा। त्यांनी जे दिलं असेल त्याच मेथडने लिहायचं, लिस्टिंग असेल तर लिस्टिंग आणि समजा रूल मेथड असेल तर रूल मेथड। काय विचारलं नेमकं तो क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे। तर त्यासाठी पण आता सुरुवातीला सम नैसर्गिक संख्यांचा संच, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स। आता इथे नाव आपल्याला कन्सिडर करायचं आहे। समजा सपोज सेट ए आहे, ए इज द सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होत असतात बघा, मग त्यापासून आपण हे घेणार 1, 2, 3, 4। परंतु इथे काय म्हटलंय इव्हन नंबर्स, समसंख्या, सम इव्हन नंबर्स आहे। मग 1 हा ऑड नंबर आहे त्यामुळे आपण 1 घेऊ शकत नाही। मग 1 च्या नेक्स्ट कोणता आला 2 आलाय। सगळे ऑड जे आहे ऑड नंबर नको आपल्याला, इव्हन नंबर सगळे 4, 6, 8 असे इनफायनाइट आहे, अनंत की ते वी कॅनॉट एक्सप्रेस इट आणि म्हणून डॅश डॅश करायचंय, डॅश डॅश करणं गरजेचंच आहे आणि नंतर मग तो सेट कंप्लीट करायचा, महिरपी कंस दाखवून तो सेट कंप्लीट करायचा आहे। म्हणजे सम नैसर्गिक संख्यांचा संच आपण कॅपिटल ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8 डॅश डॅश अशा पद्धतीने दाखवणार। नेक्स्ट एक्झाम्पल इव्हन प्राइम नंबर बिटवीन 1 to 50। प्राइम नंबर आता समजा सपोज याचा सेट आहे बी, बी घेतला, इथे महिरपी कंस काढला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये आणि प्राइम नंबर, प्राइम मूळ संख्या आणि ते सुद्धा कसं सम इव्हन, इव्हन मूळ संख्या बघायची। आता आधी प्राइम नंबर म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे। प्राइम नंबर्स म्हणजे असा नंबर की त्याचे 1 पेक्षा जास्त फॅक्टर्स नाहीत, त्याचे जास्त अवयव पडणार नाही। समजा 1 आहे, 1 चे फॅक्टर 1 into 1, 2 चे 2 into 1, 3 सुद्धा प्राइम नंबर आहे पण तो ऑड नंबर आहे। 1 इट इज ऑल्सो ऑड नंबर। 4 इव्हन नंबर आहे परंतु तो प्राइम नंबर नाही कारण त्याचे फॅक्टर्स पडतात 2 into 2 असे आपण 4 ला लिहिताना कसं लिहिणार 2 into 2, त्याचे अवयव पडू शकतात। ज्याचे अवयव पडत नाही म्हणजे तो झाला तुमचा मूळ जो आहे मूळ अवयव असलेला मूळ संख्या प्राइम नंबर। मसा आपल्याला 1 to 50 मधले घ्यायचे। आता 1 च्या नंतर येतो 2 इज इव्हन नंबर आणि तो सुद्धा प्राइम नंबर आहे, तो आपण घेतला। पुढे 4, 6, 8 हे सगळ्यांचे फॅक्टर्स पडतील अगदी 48 पर्यंत। लास्ट जर बघितलं तर 48। आपल्याला नुसते फक्त इव्हन नंबर हवेत का नाही, प्राइम इव्हन नंबर पाहिजे आणि प्राइम हा फक्त हा एवढा एकच त्याच्यामध्ये नंबर आहे आणि म्हणून हा जो सेट आहे तो फक्त त्याच्यामध्ये 1 एलिमेंट असणार। बी इज द सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर बिटवीन 1 to 50 अशा पद्धतीने आपल्याला तो एक्सप्रेस करायचा आहे। नंतर थर्ड वन मध्ये पहा ऑल निगेटिव्ह इंटिजर्स जे आहे त्यांचा संच घ्यायचा आहे। ऑल निगेटिव्ह इंटिजर्स, नॉट ओनली फक्त निगेटिव्ह। सपोज दिस इज सेट सी,
निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे लेफ्ट साईडचे नंबर लाईनवर जर आपण पाहिलं तर 0, -1, -2, -3. 0 त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही. मग कुठून सुरुवात होणार तर -1 पासून. -1, -2, -3 डॅश 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 इन्फायनाईट, अगदी अनंत. आणि म्हणून मग ते डॅश डॅश करणार आणि तो सेट कंप्लीट दाखवणार. सेट ऑफ ऑल निगेटिव्ह इंटिजर्स, सर्व ऋणपूर्णांकांचा संच. 4th एक्झाम्पल मध्ये काय मग सरगम. तुमच्या संगीतातील जे 7 स्वरांचा जो सरगम आहे त्या सुरांचा म्हणजे त्या स्वरांचं तुम्हाला संच तयार करायचं आहे. सपोज सेटचं नाव घेतलं मी डी. डी मध्ये अशा पद्धतीने आहे 7 स्वर आहे ते सा रे ग म प ध नी आणि सा. सा म्हटलं म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला पण सा आहे आणि शेवटी पण तो रिपीट होतोय. त्याच्यामुळे तो आपण आता यादी पद्धतीमध्ये काय आपण रिपीट असलेले एलिमेंट्स लिहत नाही. वी कॅनॉट राईट द रिपीटेड एलिमेंट्स. देअरफॉर फक्त किती तो 1 वेळेस लिहिणार. म्हणून मग इथे पहा सा रे ग म प ध आणि नी. बस एवढे जे स्वर आहेत हे जे सूर आहे ते संगीतातील स्वरांचा संच. संगीतातील जे स्वर आहे त्यांचा तो संच आहे. इट इज अ सेट ऑफ जे सरगम आहे त्यामधील सेट. आता क्वेश्चन 2 मध्ये काय दिलं राईट इन द वर्ड्स. शब्दात लिहा म्हटलंय आणि तुम्हाला देताना सिम्बॉल वापरून दिलाय. त्याचं जे उच्चार आहे त्याचं जे रीडिंग आहे ते आपल्याला वी हॅव टू राईट इन वर्ड्स. आता 4/3 हे कशाचं साइन आहे पहा बिलॉंग्स टू म्हणजे तो त्याचा घटक आहे की नाही ते दाखवण्यासाठी त्याचं ते आहे. मग इथे हा आहेच नाही म्हणजे 4/3 दिस इज द एलिमेंट ऑफ सेट क्यू. इट इज किंवा 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट क्यू. हा संच क्यूचा घटक आहे. दोन्ही शब्दात लिहिलंय आपण, दोन्ही ह्याच्यात लिहिलंय इंग्लिश मध्ये. 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट क्यू किंवा मराठीत 4/3 म्हणजे हा संच क्यूचा घटक आहे. इथे बघा तसेच साइन आहे फक्त काय आहे नॉट. इट इज नॉट एलिमेंट ऑफ द सेट जो काय असेल तो. म्हणून इथे लिहिणार -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट n किंवा -2 हा संच n चा घटक नाही. घटक नाही म्हणून आपण पूर्ण वाक्य लिहा. नंतर त्यामध्ये 3rd वन मध्ये पहा काय आहे p इज इक्वल टू अशा पद्धतीने आहे की इन द ब्रॅकेट आपल्याला जो आहे तो वर्ड्स मध्ये लिहून दाखवायचा आहे. हा त्यांच्यातला गुणधर्म पद्धत आहे. रूल जी मेथड असते आपली त्या रूल मेथड मध्ये तिथे त्याचा प्रॉपर्टी लिहिलेली असते. p इज सच दॅट p इज ऑड नंबर. p हा असा घटक आहे की p ही विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे. तर म्हणून आपण लिहिताना कसं लिहिणार p इज किंवा इट इज अ सेट ऑफ असा सेट आहे की इट इज सेट ऑफ ऑल ऑड नंबर्स. तो लिहित असताना पूर्ण आता त्याचं जे हे जे आहे ऑल ऑड नंबर्स मग कसं लिहिणार तो किंवा त्याचं सेंटेन्स लिहिताना अशाच पद्धतीने आपण पूर्ण सेंटेन्स तो लिहिणार. इट इज सेट ऑफ ऑड नंबर्स. ऑड नंबर्स दुसरा सेट द्यायचा असेल तर तो सुद्धा आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. ऑड नंबर्स 1, 3, 5 आणि अनंत इन्फायनाइट. तिथे फक्त काय म्हटलं ऑड ही एक तुम्हाला प्रॉपर्टी तेवढी दिले अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. आता पुढचं क्वेश्चन 5 मध्ये काय दिलंय पहा गुणधर्म म्हणजेच रूल मेथडने लिहायचे. यू हॅव टू राईट इट इन द रूल मेथड. देताना तुम्हाला लिस्टिंग मेथडने दिलंय. बघा इथे कोणता सेट दिसतो हा a इज इक्वल टू इन द ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36 आणि 100 पर्यंतच आहे म्हणजे लिमिटेड आहे. पण नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हा कशाचा स्क्वेअर आहे पहा 2 चा स्क्वेअर आहे. हा 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे 5 चा वर्ग 25, 6 चा 36, 7 चा 49,
म्हणजेच आणि सगळ्यात लास्ट कोणतं आहे 100. 100 इज द स्क्वेअर ऑफ 10. आणि म्हणून याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की इट इज स्क्वेअरचा संच आहे तो. आणि तो सुद्धा कसा नॅचरल नंबर्स आहे, त्याच्यामध्ये मायनस वगैरे कोणते नाही आहे. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने तो संच लिहिणार. जर आपल्याला लिहायचा असेल तर की x इज इन द ब्रॅकेट a, संच जो आहे इन द ब्रॅकेट x इज सच दॅट x इज इक्वल टू n स्क्वेअर. n म्हटलं म्हणजे आपण तो हे घेतलाय, एक नंबर घेतलाय की तो नंबर आहे त्याचा नॅचरल नंबर ना तो, म्हणून मग x इज इक्वल टू n वर्ग की त्याचा स्क्वेअर घेणार. आणि n बिलॉंग्स टू n किंवा n इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर n विच इज किती 100. 100 म्हटलं म्हणजे 10चा वर्ग तो. इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणून तो 10 घेतला. पण 10 मध्ये 1 to 10 याच्यातला जो नंबरचा म्हणजे स्क्वेअर असलेल्यांचा जो ग्रुप आहे तो म्हणजेच काय आहे सेट ए आहे. त्या पद्धतीने सेकंड एक्झाम्पल C इज इक्वल टू SMILE, म्हणजे एक वर्ड दिसतोय तो कोणता वर्ड आहे की त्या वर्ड मध्ये स्पेलिंगचा तो संच आहे. म्हणून आपण लिहिताना काय त्याला जर आपल्याला या मेथडने लिहायचं असेल तर काय लिहिणार x इज सच दॅट x हा असा घटक आहे की x इज लेटर ऑफ स्माइल किंवा जे काही वर्ड असेल तो वर्ड आणि कंस जो आहे ब्रॅकेट तो कम्प्लीट करायचा आहे. स्माइल ह्या ह्याच्यातला तो एक लेटर आहे त्या वर्ड मधला. मराठीत लिहिताना पण x हा असा आहे की स्माइल शब्दातील अक्षर आहे असं लिहायचं ते. इथे शेवटचं जे आहे त्यामध्ये पण तसंच दिलंय AET असे 3 घटक आहेत. मग x इज हा जो सेट आहे कॅपिटल X इज इक्वल टू इनसाइड द कर्ली ब्रॅकेट x इज सच दॅट x इज लेटर इन द वर्ड इट या वर्ड मधला तो काय लेटर आहे. म्हणजे त्यांचा जो गुणधर्म आहे तो तिथे आपल्याला रूल मेथड मध्ये आपल्याला त्याचा जो कॉमन त्यांचे कॅरेक्टर किंवा ते प्रॉपर्टी असते ती आपल्याला लिहायची असते. आणि म्हणूनच मग अशा पद्धतीने जे आहे ते क्वेश्चन 5 वगैरे जो आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि संचांचे प्रकार आता आपण बघूया. संचांचे प्रकार बघूया आपण. टाइप्स ऑफ सेट्स, त्याचे किती प्रकार आहेत आणि कशावर अवलंबून आहे ते आपण बघणार आहोत. संचांचे प्रकार 4 प्रकार आहेत. पहिला सिंगलटन, दुसरा नल म्हणजेच एम्प्टी सेट, तिसरा शांत म्हणजे फायनाइट सेट आणि चौथा अनंत म्हणजे इनफायनाइट सेट. यांची नावं आहे ती. तर यांचे आपण डेफिनेशन आणि उदाहरणासहित त्यांचे प्रकार कसे आहेत आणि त्यांचे घटक कसे असतात ते बघूया. सिंगलटन सेट याच्यामध्ये एकच घटक असतो. देयर इज ओनली वन एलिमेंट असतो. किती फक्त ओनली 1 एलिमेंट असणार, सिंगल एलिमेंट. देअरफॉर इट इज नोन एज सिंगलटन सेट. एकच घटक असल्यामुळे एक घटक संच असं त्याला म्हटलं जातं. सपोज आता इथे पहा ए घेतलाय. ए हा असा सेट आहे की इट इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. अगोदरचे आपण प्रॅक्टिस सेट मध्ये उदाहरण पाहिलेलं की प्राईम नंबर 1 to 50 मध्ये फक्त एकच प्राईम नंबर आहे तो म्हणजे किती 2. ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. आणि तसं बघितलं तर मग प्राईम जो नंबर आहे आणि ते पण इव्हन प्राईम नंबर हा फक्त एकच आहे तो म्हणजे 2. आणि ते म्हणजे फक्त सिंगल एक घटक आहे. देअरफॉर इट इज सिंगलटन सेट. तो झाला त्याचा सिंगलटन सेट म्हणून त्याला आपण ओळखलं जाणार तसं म्हणत असतो. सेकंड टाइप जो आहे तो नल म्हणजेच एम्प्टी सेट. नल त्याच्यात कोणतंही नथिंग एकदम एम्प्टी असतो तो रिकामा म्हणून त्याला रिक्त संच. रिक्त म्हणजे रिकामा. रिक्त संच की ज्याच्यामध्ये एकही घटक नाही. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात. द सेट इन विच कोणताही एकही एलिमेंट नसणार. देयर इज नो एलिमेंट इन द सेट. दॅट सेट इज द एम्प्टी ऑर नल सेट. अँड इट इज एक्सप्रेस ॲज फक्त काय केलंय कर्ली ब्रॅकेट दाखवलं, महिरपी कंस दाखवलंय. किंवा आणखी दुसरं म्हणजे त्याचं एक साइन आहे ते म्हणजे फाय.
त्याचा उच्चार काय? फाय, PHI, फाय. फाय असं दाखवलं तर याचा अर्थ देअर इज नो एलिमेंट, इट इज एम्प्टी सेट. आणि ह्या याच्यामध्ये पण नो सेट, एम्प्टी आहे म्हणून फक्त नुसतं काय करणार आपण? महिरपी कंस किंवा तो आपण जो कर्ली ब्रॅकेट म्हणतो तो तेवढा दाखवणार. त्यासाठी पण एक एक्झाम्पल बघूया आपण. एक्स जो आहे तो असा घटक आहे, बी इज द सेट इन विच एक्स इज सच दॅट एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कसा? 1 2 3 4 5. आता कोणत्याही दोन नॅचरल नंबर मध्ये, तर 2 आणि 3 असू दे किंवा 3 आणि 4 असू दे, कोणत्याही नॅचरल नंबर मध्ये दुसरा आणखी एक नॅचरल नंबर नाही. जे आहे ते सगळे डेसिमल पॉइंट्स वगैरे असे नंबर्स असतात, म्हणजे रॅशनल नंबर्स त्याच्यामध्ये असतात. नॅचरल फक्त 2 आणि 3, त्याच्यामध्ये नॅचरल नंबर नाहीच आहे. 2 आणि 3 च्या मध्ये नॅचरल नंबर नाही, किंवा 3 आणि 4 च्या मध्ये, 4 आणि 5 च्या मध्ये. बिटवीन 2 नॅचरल नंबर देअर इज नो, कोणताच हे नाही, नॅचरल नंबर नाही आहे. अँड देअरफॉर इट इज एम्प्टी, देअर इज नो एलिमेंट. आणि म्हणून मग तो दाखवताना बी इज द सेट जो आहे, दिस सेट इज नल सेट or empty set and it is expressed as phi. phi ने पण आपण तो दाखवू शकतो. म्हणजे हे झाले तुमचे दोन प्रकारचे सेट. तिसरा आहे शांत संच, फायनाइट सेट. फायनाइट, इट हॅज लिमिट, इट इज काउंटेबल, की तो आपण मोजू शकतो. आणि वी कॅन एक्सप्रेस इट इन एकदम त्याचे लिहू शकत नाही, एवढी मोठी यादी नसते. इट इज लिमिटेड आहे, मर्यादित आहे. वी कॅन काउंट इट limited and therefore it is known as the finite set. शांत संच, की ज्यामध्ये मर्यादित आणि मोजता येतील अशाच प्रकारचे घटक असतात. जसं एक्झाम्पल पहा, सी इज द सेट इन विच P is such that P जो आहे तो 1 to 10 मधील, इट इज अ सेट ऑफ इव्हन नंबर्स. 1 to 10 मधील इव्हन नंबर्स. आता 1 to 10 याच्यातलं जे समसंख्या आहे त्या समसंख्यांचा तो संच आहे. मग 1 च्या नंतर कोणते येणार? 2 4 6, 2 4 6 8. हे जे असे आहे ते काय झाले, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे लिमिट आहे 10 पर्यंत, 100 पर्यंत, 50 पर्यंत असं काहीतरी लिमिट दिलेलं असतं. मग त्याला म्हणायचं शांत संच. लिमिटेड, त्याचे एलिमेंट्स असतात ते लिमिटेड असतात. किंवा जसं आता कलर्स, इंद्रधनुष्यातील कलर्सचा संच, किंवा आठवड्यातील वारांचा संच की ज्याच्यामध्ये 7 वार आहेत, सुरांचा संच की त्याच्यात 7 स्वर आहेत, म्हणजे अशा, किंवा महिन्याचा संच, अशा पद्धतीने काउंटेबल, मर्यादित आहेत असा जो संच म्हणजे शांत संच. आणि शेवटचा चौथा म्हणजे अनंत, इन्फायनाइट सेट, की ज्या इन्फायनाइट सेट मध्ये त्याला लिमिटच नसतं. देअर इज नो लिमिट, अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, अमर्यादित असं असतं की तो आपण वी कॅनॉट काउंट इट, अगदी मोजता येत नाही. जसं आता सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहे. नॅचरल नंबर जे आहे ते 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4, अगदी इन्फायनाइट, अनंत. आणि देअरफॉर इट इज नोन एज द इन्फायनाइट सेट किंवा अनंत संच. तसाच होल नंबर्सचा 0 पासून स्टार्ट होतो, 0 1 2 3 4. इंटिजर्स मध्ये ते निगेटिव्ह नंबर्स पण आहेत. निगेटिव्ह नंबर 0, पॉझिटिव्ह नंबर्स, बोथ साइडने काय ते अनंत आहे. नंतर पुन्हा रॅशनल नंबर्स आणि रिअल नंबर्स, हे सुद्धा काय आहे, अगदी म्हणजे न संपणारे असे अनकाउंटेबल, अनलिमिटेड असलेले जो संच आहे तो म्हणजे अनंत संच म्हणतो त्याला आपण, किंवा इन्फायनाइट सेट. वी कॉल ॲज इन्फायनाइट सेट. आणि ह्या संचांचे प्रकार आहे, त्याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत, ते आपण पुढच्या भागात बघूया. थँक्यू.